नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव आहे मोनिका आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे अशा एका विषयांवरती ज्यावरती सहसा महिला बोलत नाहीत. हो, आजचा विषय आहे हाऊसवाईफ असणं सोपं आहे का? तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सांगेल की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे आणखीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर वळूयात मेन विषयाकडे. तर मैत्रिणींनो, बऱ्याचदा तुम्ही पण ऐकलं असेल आणि घरचे, आपले बाहेरचे किंवा रिलेटिव्ज नेहमी काय म्हणत असतात की अगं तू तर घरीच असते ना, घरी काय करते? घरातलीच तर कामं असतात, काय चार डोके असतात, त्यांचा स्वयंपाक करायचा, धुणी भांडी करायची, झालं. तर मग मला त्यांना, त्याच रिलेटिव्जला, त्याच शेजाऱ्या पाजाऱ्यांना, त्याच घरच्यांना हे सांगायचं आहे की हे बोलायला सोपं वाटतं हां, की फक्त चार डोके तर आहेत, त्यांचा स्वयंपाक करायचा आहे, धुणी भांडी करायची आणि झालं, त्यात काय एवढं. आणि जास्त करून ना म्हाताऱ्या बायकाच हे सगळं बोलत असतात की काय बाई आमच्या काळात तर आम्ही असं केलं, काय बाई आमच्या काळात तर आम्ही तसं केलं, आम्ही तळ्यावर जायचो पाणी आणायला, आम्ही विहिरीवर जायचो पाणी आणायला, आम्ही तिकडंच कपडे धुवून टाकायचो आणि असंच करायचो आणि तसंच करायचो आणि तिकडून पाणी आणायचो आणि 2-2 किलोमीटर आम्ही चालून जायचो वगैरे वगैरे, अशा त्या कहाण्या सांगत असतात. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की आत्ताचा जो काळ आहे, आत्ताच्या ज्या हाऊसवाईफ आहेत, ज्या घरात बसून काम करतात महिला, ज्या घरातली कामं करतात, दिवस रात्र त्यांचा दिवस कामातच जातो, अशा महिला, त्यांना कष्ट पडत नसेल का? एवढं सोपं वाटतं का? म्हणजे फक्त लांब जाऊन पाणी आणावं लागत नाही किंवा मग म्हणजे नाही का 2-2 किलोमीटर चालत जाऊन कपडे वगैरे धुवावे लागत नाहीत म्हणून कष्ट पडत नाही का? किंवा मग ते म्हणतात ना आम्ही तर शेणाने सारवायचो, हे ते, जे जुन्या काळातल्या बायका आहेत. मग तसंच आता ते जर करावं लागत नसलं तर मग आताची कामं काय सोपी आहेत का? हे मला विचारायचं आहे. तर हे बोलणं ना खूप सोपं असतं, करायला गेलं ना तेवढंच अवघड वाटतं. तर महिलांचं कसं असतं माहिती आहे का, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कामं. सकाळी उठल्यापासून काय बनवायचं तो डोक्यात विचार, नाश्त्याला काय करायचं, दुपारी जेवणाला काय करायचं, संध्याकाळच्या जेवणाला काय करायचं, ते झालं, ते तर असतंच, प्रत्येक महिलाच्या मागे असतं ते तर. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर नाश्ता वगैरे झाल्यानंतर घरातली कामं, सगळे आपले अंघोळ धुवून वगैरे जातात हां, त्यांचे सगळ्यांचे कपडे धुवा, मग स्वयंपाक नाश्ता जे काही बनवलं असेल ती भांडी घासा, मग त्यांना जेवायला द्या, त्यांना नाश्ता द्या. यात कोणाची मदत नाही, मदत म्हणजे कोणाचीच नसते. हां, काही घरांमध्ये असतील, मदत करत असतील मुली किंवा मग बहिणी वगैरे, म्हणजे दोघी तिघी बहिणी असल्यावर पण होतं. पण सासरी आल्यानंतर सासरी आल्यानंतर हे पूर्ण शेड्यूल चेंज होऊन जातं. लग्नाच्या आधी जे आपण घरातली कामं करतो ना, त्यामध्ये आपली आई असते, आपल्या बहिणी असतात मदतीला. पण तेच जर आपण सासरी गेलो ना आणि ॲज अ हाऊसवाईफ आपण घरात राहिलो ना, तर मग सगळ्यांच्या नजरा अशाच असतात की बाबा घरातच असते, घरातलंच तर काम नसतं, तुला काय बाई तू तर घरातच असते. आणि सहसा कामाला ज्या जाणाऱ्या बायका असतात ना, त्या स्वतःसुद्धा बायकाच असतात बरं का, तरीसुद्धा दुसऱ्या बाईला त्या म्हणतात की तुला काय बाई तू तर घरातच असती, तुझं काय बाई चांगलं आहे, तू तर घरातच असती, मला तर कामाला जावं लागतं, दुखो खुपो तरी पण मला कामाला जायला लागतं. तर मला यातून एक गोष्ट सांगायची आहे कामाला जाणाऱ्या बायकांना, तुम्ही कामाला जाताय पण त्याचा मोबदला तुम्हाला मिळतोय ना, त्यासाठीच तर तुम्ही कामाला जाताय, त्या बदल्यात तुम्हाला इन्कम भेटतंय. तुम्ही जे काम करताय त्याबद्दल तुम्हाला काहीतरी मोबदला मिळतोय. पण त्याच ठिकाणी एक हाऊसवाईफ असताना तिला त्या बदल्यात काय भेटतं? काहीच नाही. एक साधं, तिला फक्त म्हणजे तिला इन्कम मिळावं किंवा तिला काहीतरी मोबदला मिळावा म्हणून ती कधीच काम करत नाही घरातली. ती घरातली कामं करते सगळ्यांना आनंदी ठेवण्यासाठी. कारण का तिने जर सगळी कामं व्यवस्थित केली, तिने जर सगळ्यांच्या वस्तू ठिकाणावर ठेवल्या, व्यवस्थित ठेवल्या, जिथल्या तिथं ठेवल्या, सगळं पसारा जिथल्या तिथं आवरून ठेवला, घर व्यवस्थित ठेवलं, तर सगळे म्हणजे सगळ्यांची कामं पटकन होतील, सगळे आनंदात राहतील, सगळे समाधानी राहतील आणि त्यातच त्या हाऊसवाईफचं सुद्धा समाधान असते. मग त्यासाठी ती करत असते.
आणि तिची अपेक्षा एवढीच असते की तिने जे कामं केलेले आहेत ना त्याचं कोणीतरी कौतुक करावं किंवा मग कधीतरी तिला थँक्यू म्हणावं, कधीतरी तिने केलेलं स्वयंपाकाचं कौतुक करावं, कधीतरी तिने केलेल्या एखाद्या नवीन गोष्टीचं किंवा एखाद्या कामाचं त्यासाठी त्या त्या लेडीजचं किंवा त्या बाईचं कौतुक करावं. कौतुक म्हणजे असं भरपूर काय नाही, ग्रीटिंग कार्ड वगैरे द्या किंवा तिच्यासाठी काही कविता वगैरे लिहा किंवा गाणं बिणं म्हणा, याला कौतुक म्हणणार नाही. मी फक्त एवढंच म्हणेन, तुम्ही तिला साधं थँक्यू जरी म्हटलात ना आणि तिला हे जरी म्हटलात ना की तू आमच्यासाठी एवढं सगळं करतेस, तू आहेस म्हणून आमचं सगळं व्यवस्थित चाललंय किंवा तू आहेस म्हणून मी व्यवस्थित कामाला जाऊ शकतो, असं नवऱ्याने किंवा इतर घरातल्या सदस्यांनी जर तिचं कौतुक केलं ना, तर तिला काम करताना एवढा आनंद वाटतो, एवढा आनंद वाटतो ना की मी ते शब्दामध्ये सांगूच शकत नाही. आणि त्याच जागी जर ती महिला काम करते आणि त्याच्यामध्ये तुम्ही कमतरता काढताय किंवा काहीतरी कमीपणा एखाद्या वेळेस राहते, एखादी गोष्ट चुकते, कधी स्वयंपाकात मीठ कमी जास्त होतं, तर कधी कुठली गोष्ट करायची ती विसरून जाते, तर मग त्यावेळी तुम्ही काय करताय, तिच्यावरती चिडता, ओरडता, तिला म्हणता की तू तर घरातच असते, तुला एवढं पण लक्षात नाही राहिलं का, तू तर घरातच होती आणि तुला तेवढं पण नाही करता आलं का, आणि हे कसं काय झालं तुझ्याकडून, एवढे दिवस झालं स्वयंपाक करते तरी तुझ्याकडनं मीठ कमीच कसं काय झालं, मीठ जास्तच कसं झालं, आधीच चाकता येत नाही का, हेच करता येत नाही का, तेच करता येत नाही का, अशा सगळ्या गोष्टी बोलून दाखवता. मग त्यावेळी तिला आतल्या आत काय वाटत असेल याचा विचार कधीच कोणीच करत नाही. एकदम बोलून सगळे मोकळे होऊन जातात. पण ती जी हाऊसवाईफ असते, ती जी गृहिणी असते, जी सगळ्यांचं देखभाल करते, सगळ्यांचं काय हवं नको ते बघते, सगळ्यांना प्रत्येक वेळी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते आणि स्वयंपाक करताना सुद्धा ती तुमच्या आवडीचं काहीतरी बनवत असते की त्यांना खायला काय आवडेल, घरच्यांना काय खायला आवडेल, मुलांना काय खायला आवडेल, हे ती कधी पण बनवते आणि हेच ते विचार करत असते. कधी ती स्वतःचा विचार करत नाही की मला आज हे करायचंय किंवा मला आज हे खायची इच्छा झाली तर आज मी हे बनवून टाकते. नाही, तिला किती जरी वाटलं ना तरी ती आधी विचार करेल की माझ्या नवऱ्याला काय आवडतं, माझ्या सासरच्यांना काय आवडतं, माझ्या मुलांना काय आवडतं, आणि त्या सगळ्यांना जे आवडतं ना त्या गोष्टी ती बनवते. ती स्वतःचा विचार नंतर करते, आधी सगळ्यांचा विचार करते. मग ही असते हाऊसवाईफ. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत सगळं कामाचा आणि घराचा विचार करणारी, घरातल्या माणसांचा विचार करणारी ती असते हाऊसवाईफ. आणि मला ह्या व्हिडिओच्या मधून हेच सांगायचं आहे की हाऊसवाईफ असणं बिलकुल पण सोपं नसतं. कारण मी स्वतः पण एक हाऊसवाईफ आहे आणि मला माहिती दररोज किती काय काय करावं लागतं, किती गोष्टींना सामोरे जावं लागतं त्यामध्येच, आणि ह्या घरातल्या कामांमध्येच मुलं सांभाळणे आणि त्यांना चांगले संस्कार देणे, त्यांचं काय हवं नको ते बघणं, परत बऱ्याच गोष्टी असतात. ह्या एका व्हिडिओमध्ये त्या मला सगळ्याच म्हणजे सांगता येणार नाहीत, पण तरीही मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. तर मला हे सांगायचं आहे की तुमच्या घरात जर हाऊसवाईफ आहे, तुमची वाईफ असेल, तुमची वहिनी असेल, तुमची बहीण असेल, तुमची आई असेल, त्यांना त्यांच्या कामाचं क्रेडिट द्या, म्हणजे कौतुक करा. आणि जरी तुम्हाला कौतुक करता येत नसेल ना, तिच्या कामामध्ये कमतरता जरी नका काढू. जरी एखाद्या वेळेस तिच्याकडनं कुठली गोष्ट राहिली असेल तर समजून घ्या, थोडंसं ॲडजस्ट करा, कारण ती ॲडजस्ट करते म्हणून तुमचं सर्व घर उभं आहे. आणि ती सगळं म्हणजे व्यवस्थित मॅनेज करते म्हणून तुम्ही व्यवस्थित कामाला जाताय, तुमचं घर व्यवस्थित आहे, तुमचे आईवडील व्यवस्थित आहेत. त्यामुळे तुम्ही तिला एखादी वेळेस थँक्यू म्हणून बघा. ती आनंदाने तिचं काम करेल, दुसरी कसलीही अपेक्षा तिला नको. तिला ना साडी हवी आहे, ना छान छान कपडे हवे आहेत, ना तिला शॉपिंग करायचं, ना काय. फक्त तिला एखाद्या दिवशी फक्त बोलून बघा, थँक्यू, तू हे सगळं माझ्यासाठी करतेस, तुझ्यामुळे सर्व आहे, तुझ्यामुळं मी खूप समाधानी आहे, माझ्या घरच्यांना सांभाळतेस, फक्त एकदा तरी म्हणून बघा. बघा त्या बाईला आणखीन काम करण्याचा उत्साह येतो. ही असते एक हाऊसवाईफ. आणि हाऊसवाईफ होणं सोपं तर बिलकुल नाहीच, उलटं कठीण आहे. आणि इतकं कठीण आहे ना की कुठलीही मुलगी 10 वेळा विचार करेल. ते एक टाईम बाहेर जाऊन काम केलेलं परवडलं, पण हाऊसवाईफ असणं बिलकुल नाही. म्हणून हा व्हिडिओ तुमच्या घरात असणाऱ्या हाऊसवाईफला शेअर करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुमच्या घरातील हाऊसवाईफ्सला हा व्हिडिओ शेअर करायला नक्कीच म्हणजे शेअर करायला विसरू नका. आणि असंच माझ्या चॅनलचे व्हिडिओ बघत राहा, मला सपोर्ट करत राहा. भेटूयात आणखीन एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.